मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त दोडराज पोलीस मदत केंद्रात दिवाळी साजरी केली। गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात। त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणं हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात शिर्डीपर्यंत खुला होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे। नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे। याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे यांनी पटोलेंची मागणी हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। राज्यात बहुमताचं भक्कम पाठिंबा असलेलं सरकार स्थापन झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मध्य प्रदेशमधील उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसराचा कायापालट होणार असल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 लोकमतला ऑफ द रेकॉर्ड ही माहिती दिली आहे। राज्यातील 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। शिक्षण विभागानं याबाबत अहवाल देखील मागवला असल्याची चर्चा आहे। मात्र असा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय। शिवाजी पार्क जिमखाना इथे स्पर्श अमृताचा या सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी राज ठाकरे, अशोक पत्कींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र आणि देशाला लागलेलं ग्रहण घालवण्याची आवश्यकता असल्याचं सांगत माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। कडेगावमध्ये भारत जोडो यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते। भूविकास बँकेच्या संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती। यावर भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्या बोलण्याची आता चीड यायला लागली आहे अशी सडकून टीका केली। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील त्यांच्या मतदारसंघातील पाटण तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेकडून कामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। बच्चू कडू यांच्यावर खोटे आरोप करणं, सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणं असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात फटाके फोडण्यावरून 2 गटात वाद झाला। धार्मिक स्थळाजवळ फटाके फोडण्यावरून हा वाद झाला। यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली। यानंतर तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडलेली आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर असल्याचं दिसून आलंय। मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहरा आणि गावांमध्ये देखील वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचं सफर या संस्थेनं नोंदवलंय। दरवर्षी सप्टेंबर अखेर परतीचा प्रवास सुरू करणारा मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत रेंगाळल्यामुळे यंदा पाणी पुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली आहेत। ऑक्टोबर अखेरीस 7ही धरणात मिळून 97% जलसाठा उपलब्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दहिसरच्या दिशेने जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय MMRDAनं घेतलेला आहे। टर्मिनल 2 आणि पश्चिम द्रुतगती मार्गादरम्यान भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे। या भुयारी मार्गाच्या कामासाठी मंगळवारी निविदा जारी करण्यात आली। प्रवाशांना रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी CSMT आणि नागपूर स्थानकांच्या हद्दीत रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करण्यात आलंय। प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं माथेरानमध्ये देखील आकर्षक असे चाकावरचे उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। MMRDAनं वरळी शिवडी उन्नत रस्त्याचं बांधकाम हाती घेतलेलं आहे। या प्रकल्पात प्रभादेवीमधील 19 इमारती बाधित होत असून या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी MMRDAनं 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे। स्पाइस
स्पाइस जेटच्या नाशिक दिल्ली विमान सेवेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलंय। नाशिकहून दिल्लीला जाणारं विमान तब्बल 1.5 तास लेट झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले। त्यात भर म्हणजे याच विमानातील प्रवाशांचं सामान दिल्लीला पोहोचलंच नाही, ते नाशिकलाच राहिलं। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नाशिकहून शिर्डीला बाय रोड या सगळ्या बॅग्स पाठवण्यात आल्या। त्यानंतर शिर्डीहून दिल्लीला विमानानं त्या पाठवल्या आल्या। तोपर्यंत प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला। नवी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून भाड्याच्या जागेत हे कॉल सेंटर सुरू होतं। परदेशातून येणाऱ्या अनेकांच्या कॉलला या टोळीनं बसवलेल्या सॉफ्टवेअरमधून स्थलांतरित करून भारतीय दूरसंचार कंपनीचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान केल्याचं उघड झालंय। गोंदिया जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून शहराचं किमान तापमान 17 अंशावर पोहोचलंय। ऑक्टोबर महिन्यात रात्रीच्या तापमानात चांगलीच घट झाली असून गोंदियाकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत। शिर्डीतील नगर मनमाड मार्गावर साई भक्त राहत असलेल्या 5 मजली इमारतीला आग लागली आहे। शिर्डी नगर परिषद आणि साई संस्थांच्या अग्निशमन पथकानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून सर्व साई भक्तांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। सर्वत्र दिवाळीचा झगमगाट आणि लखलखाट आहे। असं असताना देखील मुंबई आणि राज्यातील वीज मागणीमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून आलंय। मंगळवारी राज्याची वीज मागणी 14,000 तर मुंबईची 2500 मेगावॉटच्या खाली घसरली होती। हवेतील गारवा काहीसा वाढल्याने कार्यालयांना सुट्टी असल्याने वीज मागणीमध्ये घट झाल्याचं दिसून आलं। वाशिमच्या उंबरडामध्ये पाडव्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या गोवर्धन पूजेनिमित्त गायींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यानिमित्त गायींना अंघोळ घालून फुलांच्या हारांनी सजवून गोड नैवेद्य अर्पण करण्यात आला। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये गो तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। गोशाळेतील जनावरांची विक्री आणि खोटे मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी 4 डॉक्टरांसह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये 3 महिलांचा देखील समावेश आहे। आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्त पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात शेवंती, झेंडू, अष्टच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळाची सजावट करण्यात आली आहे। जळगावमधील काव्यरत्नावली चौकात दिवाळी पाडव्यानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ड्रोन कॅमेराद्वारे ही आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईची दृश्य टिपण्यात आली आहेत। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये चिमुकल्यांनी एकत्र येत प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अधोरेखित करण्याचा प्रयत्न या चिमुकल्यांनी केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील अतिदुर्गम अशा घोडराज पोलीस ठाण्यात जवानांसोबत दिवाळी साजरी केली। जवान आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत फराळाचा आस्वाद घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पंतप्रधान मोदी माझे आदर्श असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। बदलापुरात आतिश बिरवाडकर आणि प्रणय वंजारे यांनी 12 दिवसात 40 फूट लांबीचा जलदुर्ग तयार केला। दगड, शाडू, माती, विटा, पाणी आणि रंगांचा वापर यासाठी करण्यात आलाय। सोसायटीतल्या इतर मुलांनी किल्ला बनवायला मदत केली। भंडाऱ्यातील जांभोरा गावात 300 वर्षांपासून सुरू असलेलं गोधन पूजन पार पडलंय। यावेळी शेकडो गायी गुराख्याच्या अंगावरून धावल्या, मात्र त्याला साधं खळसटलं देखील नाही। बलिप्रतिपदेच्या निमित्तानं ही प्रथा साजरी होते। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात मोठ्या उत्साहात भेंडोळी उत्सव साजरा झाला। 25 तरुणांनी आपल्या खांद्यावरून आगीचा पेटता लोळ वाहून नेला। आई राजा उदो उदो आणि काळ भैरवनाथाचं चांग भलं असा जयघोष यावेळी निनादला। दिवाळीच्या निमित्ताने कोकणात पर्यटकांची लगबग पाहायला मिळते। रत्नागिरीतील गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे। गणेश मंदिर आणि समुद्र किनारा यामुळे गणपतीपुळ्याला पर्यटकांची मोठी पसंती असते। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये रविवारी मध्यरात्री नरकासूर स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला। अगदी 1 फुटापासून 15 फुटांपर्यंतचे नरकासूर या स्पर्धेमध्ये साकारण्यात आले होते। प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळत इको फ्रेंडली नरकासूर तयार केले होते आणि सिंधुदुर्गातील मालवणमध्ये रविवारी मध्यरात्री हा थरार पाहायला मिळाला।
दिवाळी निमित्तानं मालेगावातील गोरवडकर वाड्यात पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सारेगमा फेम अंजली आणि नंदिनी गायकवाड यांनी या भगिनींनी त्यांच्या सुरेल आवाजात शास्त्रीय संगीतावर आधारित गीतं सादर केली. येवल्यातील तरुणांनी स्मशानभूमीमध्ये 1008 दिवे प्रज्वलित करत दिवाळी साजरी केली. समाजात पसरलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात शेतीसोबतच नाचणीचं देखील नुकसान झालंय. त्यामुळे भात शेतीप्रमाणेच नाचणी शेतीलाही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या भीतीनं शेतकऱ्याची भात पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाऊ नये यासाठी भात कापणीसोबतच मळणी करून भाताला वाळवलं जातंय. बीडच्या कुर्ला औरंगापूर मधून वाहणाऱ्या सिंदफणा नदीच्या बंधाऱ्यावरील निकृष्ट बांधकामामुळे शेतकरी संकटात सापडलेत. नदीने पात्र बदलल्यामुळे उभ्या पिकासह जवळपास 7 एकर जमीन वाहून गेली. यात विहीर, बोअरवेल, पाईपलाईनचंही मोठं नुकसान झालंय. कास्ट्राईब शिक्षक संघटनेची शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या शाळा बंद करू नये असं निवेदन शिक्षण मंत्र्यांना देण्यात आलं. कास्ट्राईब शिक्षक संघटनेनं मांडलेल्या मुद्द्यांचा नक्की विचार केला जाईल असं आश्वासन केसरकर यांनी दिलं. भिवंडीच्या अंजूर फाटा येथील भारत कोऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएमशी छेडछाड करून 100 रुपयांची नोट चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पेणमधील ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्ह्यातून शेकाप हद्दपार करणार असून दिवाळीनंतर शिवसेना वाढवण्याचं काम जोमाने करणार आहोत असं प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केलं. धुळे शहरात फटाके फोडताना 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शहरातील जुने धुळे परिसरातल्या आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या सोनू जाधव या मुलाचा फटाके फोडताना दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल उत्साहात साजरा करण्यात आला. सचखंड गुरुद्वारामध्ये अरदास करून नगर कीर्तन यात्रा काढण्यात आली आणि या यात्रेला देशविदेशातून शीख भाविक शस्त्रांसह प्रतिकात्मक हल्ला उत्सवात सहभागी झाले. बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेत आणि या खड्ड्यात नालेचे पाणी साचत असतंय. तर नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बेशर्माची झाडं लावून दीप प्रज्वलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातील पुलगाव जालना राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यात आई आणि मुलगा जागीच ठार झाला तर वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. भारतीय लष्करातील निवृत्त नायकर दीपचंद पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय. कारगिल युद्धात शत्रूशी लढताना त्यांना आपले 2 पाय गमवावे लागले. जळगाव शहरातील तांबापुरामध्ये एका कुटुंबावर पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बीडच्या केज तालुक्यातील जोला गावातील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान झाल्याने आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललंय. गणेश सारूक असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. पत्नी आणि मेहुण्याला कॉल करत एका तरुणानं वाशी खाडीच्या पुलावरून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. कर्ज झालं असल्यानं आत्महत्या करत असल्याचं या तरुणानं व्हिडिओमध्ये सांगितलं. हैदराबादमधील बातमी पाहूयात. हैदराबादमध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. नागप्रसाद, राम, सागर आणि श्रीनिवास हे चौघे IPL विन गेमिंग ॲपमध्ये पैसे गमावलेल्या पीडितांना टार्गेट करायचे. त्यांना गेमिंग ॲपमध्ये वापरण्यासाठी बँक खाती उघडायला सांगायचे.